मित्रांनो, हे फोटो बघा. आता जर का तुम्हाला बॉडी लँग्वेज नावाची गोष्ट समजत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की नरेंद्र मोदी यांची एकूण बॉडी लँग्वेज कशी आहे आणि राहुल गांधी यांची बॉडी लँग्वेज कशी आहे. राहुल गांधी हे फुल कॉन्फिडंट दिसतात आणि नरेंद्र मोदी यांची अवस्था ही सध्या कॉन्फिडन्स नसलेल्या माणसासारखी झालेली आहे. ते त्यांच्या कालच्या भाषणामध्ये सुद्धा समजून आलेलं आहे की एकूण त्यांचा जो आत्मविश्वास जो आहे तो डळमळीत झालेला आहे आणि ह्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये नाविन्य असं काही नव्हतं. तर येणारा काळ जो आहे ना हा फार इंटरेस्टिंग असणार आहे बघा. 78 ते 85% जनतेने टीव्ही बघणं सोडून दिलेलं आहे आणि आता ह्या आंदोलनानंतर होईल काय माहिती का, गोदी मीडिया ही मीडिया सारखी वागायला सुरू होईल. ते सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये आणि हे 100% होणार म्हणजे होणार. पण तरी सुद्धा मीडियाला परत त्यांची विश्वासार्हता कमवण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागणार आहेत, फार मोठं स्ट्रगल त्यांना करावं लागणार आहे आणि तेव्हा कुठं जाऊन गोदी मीडिया मीडियामध्ये कन्व्हर्ट होईल. कारण की गमवलेली विश्वासार्हता कमवणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते नालसामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी जस्टिस सूर्यकांत जे आहेत आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडून पदवी स्वीकारण्यास नकार दिला. कॉन्व्होकेशनला ते असतील तर आम्ही पदवी स्वीकारणार नाही असा अगदी फर्म स्टँड त्या सगळ्यांनी घेतला आणि एकूणच जस्टिस सूर्यकांत जे आहेत यांची कॉक्रोच कॉमेंट, त्याच्यातून निर्माण झालेली ती पार्टी, त्याच्यातून निर्माण झालेली मुवमेंट, हे सगळं बघता येणाऱ्या काळामध्ये एकूणच न्याय व्यवस्थेवरती फार मोठ्या प्रमाणात प्रेशर असणार आहे, जेणेकरून जे काही आता निर्णय येतील हे सरकारच्या विरोधामध्ये जाऊ शकतात. आपण जर का बघितलं, सरकारच्या विरोधात काहीच निर्णय आले नाही गेल्या 12 वर्षामध्ये. राम मंदिराचं सरकारच्या फेवरमध्ये गेलं. ह्यासोबतच जे जे कोणते त्यांच्या समोर आले, राफेलचा आला, इतर कोणतेही मुद्दे आले, हे सगळे निर्णय त्यांनी सरकारच्या बाजूने दिलेले आहेत. शिवसेनेचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, ह्याचेही अजून काही मनासारखे निर्णय येताना दिसत नाहीत. पण कदाचित प्रेशर मधून त्यांना सरकारच्या विरोधात निर्णय द्यावे लागतील, नाहीतर त्यांची विश्वासार्हता संपणार आहे. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, अंबानी आणि अदानी हे कुठल्याही क्षणी तळ्यात मळ्यात असताना आता ते तळ्यातून मळ्यात येण्याचा प्रयत्न करतील. त्यांना लक्षात आलेलं आहे की आता मळा कोणत्या साईडला असणार आहे आणि हे किती दिवसात होईल माहितीये का, अगदी काही दिवसांमध्ये होऊ शकतं. मी ते एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामुळे त्यांचं प्रेडिक्शन असं आहे की युपी मधल्या इलेक्शनच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी होतील. युपीचं इलेक्शन हे गेम चेंजर ठरणार आहे. यूपी में योगी आदित्यनाथ जा रहे हैं, वहां पे अखिलेश यादव और कांग्रेस आ रहे हैं. एक काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे 3 प्रेडिक्शन्स. गोदी मीडिया मीडिया बनेल, ज्युडिशियरीला सरकारच्या विरोधात निर्णय द्यावे लागतील आणि तिसरा, अंबानी आणि अदानी अशी उडी मारून टुनुक्कन काँग्रेसच्या साईडला येतील. तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.